इतके वर्ष या बीडीडी चाळींमध्ये आमचा मराठी माणूस ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं 1990 पासनं विकासाच्या गोष्टी चालल्या होत्या, पण विकास होऊ शकला नाही कारण त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट होता. लोकांना ही प्राईम जागा दिसायची, तिथले माणसं नाही दिसायचे, तिथला FSI दिसायचा. FSI ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी आम्ही ठरवलं काय वाटेल ते झालं तरी बीडीडी चाळीचा विकास करायचा. आम्हाला FSI ची चिंता नव्हती, आम्हाला त्या भिंतींमध्ये राहणाऱ्या लोकांची चिंता होती. त्या ठिकाणी 100 स्क्वेअर फुटामध्ये राहणारा आमचा जो सामान्य मराठी माणूस आहे याला घर मिळालं पाहिजे. पहिल्यांदा आम्ही निर्णय केला बिल्डर नको, या ठिकाणी म्हाडा त्याचा विकास करेल आणि त्या संदर्भात सगळे निर्णय घेतले. आता मोठ्या मोठ्या इमारती उभ्या होत आहेत आणि 100 स्क्वेअर फुटात राहणाऱ्या व्यक्तीलाही 560 स्क्वेअर फुटाचं घर हे त्या ठिकाणी आपण देतोय. आज त्या उंच इमारती पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो की आम्ही केवळ मराठी माणसाच्या गप्पा मारल्या नाहीत, तर आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रोजेक्ट हा कुठला असेल तर तो बीडीडीचा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण काम केलंय.